हाय हॅलो. तर आज स्वतःचा मेकअप कसा करायचा बघूया आपण. तर त्यासाठी फर्स्ट वेट वाईप्सने क्लीन चेहरा करून घ्यायचा, त्यानंतर टोनर, त्यानंतर 5 मिनटं थांबायचं, त्यानंतर मॉइश्चरायझर जे स्किनला मॉइश्चराईज करेल, त्यानंतर 5 मिनटं थांबल्यानंतर प्रायमर ॲप्लाय करायचं. प्रायमरला एक वॉल म्हणून लावायचं. ओके. त्यानंतर करेक्टर, स्किनमध्ये जिथे जिथे प्रॉब्लेम आहे तिथे ते करेक्टर लावायचं. ते छानपैकी ब्लेंड करून घ्यायचं. त्यानंतर त्या करेक्टरवर छान असं एक कन्सिलर आपल्या शेडनुसार ते लावायचं. त्यानंतर ते व्यवस्थित ब्लेंड करायचं. ब्लेंडिंग खूप महत्त्वाची आहे. त्यानंतर आपल्या शेडचं जे फाउंडेशन असेल ना, तर मी फॉरएव्हर 52चं वापरलेलं आहे. आपल्या शेडनुसार फाउंडेशन यूज करायचं. त्यात पण शेड असतात. आपल्या स्किनचा जो शेड आहे तोच यूज करायचा. त्याच्यापेक्षा थोडासा फेअर असला तरी चालेल. त्यानंतर खूप छानपैकी असं ब्लेंड करून घ्यायचं. त्यानंतर येते लूज पावडर. आपण फाउंडेशनला लॉक करण्यासाठी लूज पावडरचा वापर केला जातो. तर लूज पावडर त्यानंतर ब्लश, छान असं ब्लश लावायचं आहे. आयब्रो फिल करायचा. आय मेकअप छान असं आय मेकअप करायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली आवडती लिपस्टिक. सो आपल्या आवडत्या लिपस्टिकचा शेड घ्यायचा आहे आणि बघा छान असा मेकअप झाला. आणि फिक्सर लावायचं. त्यानंतर फिक्सर लावल्यानंतर बघा कसा एकदम क्लासी लूक देतो आहे ना मेकअप. सो आपला मेकअप झालेला आहे. तुम्हालाही असं छान छान मेकअप करायचा असेल तर फॉलो करा माझ्यासारखं.